भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा. बसणारे मंडळी, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने रांगत असताना, गोधने चारत असताना, चोऱ्या करत असताना जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा. बसणारे मायबाप, ओ धानोऱ्याकर मंडळी, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार आहे आणि प्रभू रामचंद्र चरित्राचा आचार आहे, आचरण आहे. अरे का भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र आलं? याचं कारण सांगू का? जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपीच्या आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही, तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला कळणार नाहीये. भगवान श्रीकृष्णाचे चरित्र उच्चारणीय आहे, पण बऱ्याचशा वेळेस काय होतं, जे आचरणीय आहे ते उच्चारणीय होतंय आणि जे उच्चारणीय आहे ते आचरणीय होतंय. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लोकांच्या काहीच ध्यानात नाही, फक्त भगवंताने ज्या बायका केल्या तेवढंच ध्यानात आहे. लोक म्हणतात 16,108 बायका तुमच्या कृष्णाने केल्या, आम्ही 2-3 केल्या. भानगडीत पडू नका महाराज. एकीनंच आपल्या बरगड्या उघड्या पाडल्या, कैलासन 2 आणि 3 आणि 4 काय जमणार आहे महाराज? आपण नाही करायचं. त्यानं 12 गाव अग्नी गिळाय, तो 6 दिवसाचा असताना त्यानं पुतनेचं विष पेलंय. तुम्ही कमीत कमी 100 ग्रॅम एंडोसल्फान घेऊन पहा, ते विष टिकरचं घ्या. जगल्यानंतर बायका करा. 16,108 बायका असून सुद्धा तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे. बसणारे मंडळी, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करू नका आणि भगवंताच्या अवताराचा इतिहास सार्व मंडळीला न्याते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय. जब जब होए धर्म की हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, यदा यदा हि धर्मस्य. एक दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं, जब जब होए धर्म की हानी, बाढ़हि असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ना मायबाप, त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. Hey!
येते ना मायबाप, त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायणे अवतार. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं 2, तिसरं प्रमाण तुमच्या आणि माझ्या पाठातलं आहे. धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार गे, धर्म रक्षावया अवतार गे, धर्म रक्षावया अवतार गे, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार गे, धर्म रक्षावया अवतार गे, धर्म रक्षावया अवतार. अपुल्या पाळीसी भक्त जना, अपुल्या पाळीसी भक्त जना, अपुल्या पाळीसी भक्त जना, अंबरुसी साठी जन्म सोसी, अंबरुसी साठी जन्म सोसी धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना जना, अंबरुसी साठी जन्म सोसिले. बसणारी मंडळी, ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या वेळेस या धर्मावर संकट येते ना, त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. आणि द्वापर युगाची परिस्थिती ती झालेली आहे. पापी जे अभक्त, दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्याचे, दिदलासे त्रास ऋषी मुनी सकळा, न पूजिती कोणी देव एक, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवा, राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, राक्षसांच्या भीतीने महाराज लोकांनी भजन बंद केले, कीर्तन बंद केले, काय करावं कसं करावं. ब्रह्मदेवाने सांगितलं चला भगवान विष्णूंकडे जाऊन आणि भगवान विष्णूंची काय करू, स्तुती करू. बसणारी मंडळी, धानुराकर मंडळी, आपल्याला जर असं वाटतं दरवर्षी आपला सप्ताह एवढा चांगला व्हावा, मोठा व्हावा, तर माझी एक विनंती गड्यानो, 7 दिवस तुम्ही गध्याला सुद्धा बाबूराव म्हणायचं शिका. 7 दिवस काय करायचं, फक्त गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणा. का? माणसाला स्तुती एवढी आवडती महाराज, की स्तुती जर देवाला आवडत असेल तर माणसाला का आवडू नये महाराज. सगळ्यात जास्त एखादा 1 नंबरचा हलकट माणूस असू द्या, तुम्ही तो कधी रुपयाला देत नसेल तुमच्या धानोऱ्यातला, तुम्ही फक्त त्याच्या दारात जाऊन त्याला म्हणा, पाटील, ओ पाटील, तुमच्यासारखा चांगला माणूस अख्ख्या धानोऱ्यामध्ये नाहीये. आयोजक कॉफी पाजून 5,000 रुपये देत ते. मग मला म्हणायचं याच तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं आणि या तोंडाने काय बोलायचं. मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना. साचाने मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी ओटी हो तुका म्हणे वाव पोटी हो, मधुरावानी ओठी. बसणारी मंडळी, माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका गड्यानो. पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात हो? काहीतरी बोलाय धानुराकड मंडळी. पुढारी लोक गोड बोलतात का काय काम करतात? गोड बोलतात. तुम्ही कोणत्याही पुढारी या व्यासपीठावर बोलवा आणि तुम्ही म्हणा साहेब विहीर नाही, तो म्हणणार मंजूर. तुम्ही म्हणा साहेब रोड नाही, तो म्हणणार मंजूर. तुम्ही म्हणा साहेब पाण्याची टाकी नाही, तो म्हणणार मंजूर.
तुम्ही त्याला रोड मागा, टाकी मागा, काही मागा, मंजूर मागा. अहो काही काही तर एवढे लबाडे. तुम्ही जर एखाद्याला म्हणलं साहेब आमचं धानोरा गाव खूप चांगलं आहे हो, फक्त आमच्या गावाला नदी नाही, तो म्हणणार मंजूर. इतके लबाड असतात. ते फक्त गोड बोलतात. मग माणसाने गोड बोललं पाहिजे. जसे सगळे देवता गेले आणि भगवान विष्णूंकडे पाहिलं आणि विष्णूंची स्तुती सुरू केली. सशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरुक्षरम सहार वक्षस्थलकस्तुश्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम भुजंग नाही भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगबिर्ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्वलोकैकनाथम. एवढं गोड वर्णन केलं माझ्या देवाचं. आणि देव असा गदगद झाला आणि जगाच्या मालकाने दोन्ही हात वर केले आणि सांगितले आकाशाची वाणी सांगे सांगे सकळ अशी तळमळ मानसी करू नका. भगवंताने आश्वासन दिलं. देवकीच्या गर्भ येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. पण अवतार घेणे एवढं सोपं नाही हो महाराज. अवतार घेण्यासाठी कमीत कमी 2-4 जण तर लागतील ना. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव चला अवतार घ्यायचा. शेष म्हणे भाऊ मी सगळ्यांच्या नांदी लागेल पण तुझ्या नांदी लागणार नाही. शेष म्हणजे लक्ष्मणजी. देवा मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे. 14 वर्षाचा उपवास करावा लागला. देवानं सांगितलं आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. आणि आता वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. बसणारे मंडळी थाटामाटात मिरवणूक निघाली ना आकाशवाणी झाली. कंसा ए कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणारा 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे हे भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल. तिला भाऊबीजील बोलवल. तिच्याकडे रक्षाबंधनला जाईल. अहो तो कंस होता महाराज. घेऊन या खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. ए कंसा हिच्या पोटी पोर मारणार आहे ना तुला. अरे हिनं काय केलं आम्हाला कारागृहामध्ये ठेव. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. सुंदर असं लेकरू झालं आणि वसुदेवानं ते लेकरू हातात घेतलं. बसणारी मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. कंस ते वसुदेव ते पोरग घेऊन कोणाकडे गेले. कंसाकडे गेले. कंसाने त्या लेकराला पाहिल्यानंतर कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. कंस विचार करू लागला अरे मला तर 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलेलं आहे. एक सांगू तुम्ही एवढ्या दिवसापासून 50 वर्ष झाले कीर्तन ऐकता माया हो. 50 गुणिले 8 किती महाराज लोक तुम्ही आतापर्यंत उघडून खाल्ले. बरोबर आहे का नाही. कंसा देव होता का राक्षस होता माया हो. बोलत चला काय होता. कंसा देव होता का राक्षस होता. कंसा राक्षस होता पण तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज मग आपण कोण आहे. आपण नुसते राक्षस नाहीये. आपण सगळे महाराक्षस आहोत महाराज. याचं कारण अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर एवढे हलकट झालो महाराज. गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. ज्याला त्याला असं वाटतं मला पोरगच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला काही कळलं नाही बाबा आतापर्यंत. दशरथ माहिती आहे का तुम्हाला. तुमच्या धानोऱ्याचा नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ 4 पोरं होते त्याला. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने अपेक्षा करायची नाही. एका हिंदी कवीने का याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलंय पहा. 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई
माय माऊली मुलगा आहे का मुलगी चेक करायला डॉक्टरकडे गेल्यानंतर ती पोटातली गर्भातली मुलगी आपल्या आईला सांगू लागली, ए आई ऐक ना ग, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. किती गोडे पहा. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. अग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणून माया हो, जर मुलगी जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढल कसं रे. तीच मुलगी कोणाची कोणाची पत्नी होणार आहे, तीच मुलगी कोणाची कोणाची तरी बहीण होणार आहे, तीच मुलगी कोणाची कोणाची तरी आई होणार आहे. जर मुलगी जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढल कशी. म्हणून गर्भाची हत्या करू नका. हे द्वापार युगात तुम्हाला एका राक्षसाने शिकवलंय महाराज. कोणी शिकवलंय? राक्षसाने शिकवलंय. पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, पाचवं मारलं, 6 मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग माया नेता आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. व्यवहाराचा नियम आहे माया हो. मुलगी तुमच्याही घरात आहे, मुलगी माझ्याही घरात आहे. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना जर चालू असेल ना, तर तुमची माझी बहीण एवढी गोरी पान दिसती. याचं कारण काय? त्या गर्भाचं तेच त्या पोरीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. कशात आलेलं असतं? चेहऱ्यामध्ये. मला बसणाऱ्या मायांना फक्त एवढंच सांगायचं, माया हो, एखादं 100 पोरग जर जन्माला यायचं असेल तर तुमची आणि माझी बहीण एवढी सुंदर दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असेल ती माय माऊली कशी दिसेल असेल महाराज. काय गोड वर्णन नामदेवरायांनी केलं. देवकीचे तेज दिसे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. बसणारे मंडळी लक्ष द्या माझ्याकडे. दसरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभवनो एकाही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. मालक, ओ मालक, अहो त्या नराधमाने 6 लेकर मारले हो माझे. माझ्या पोराला वाचवा. आईचं ते रड ना, आईचा तो आक्रोश पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतोय, आई अगं तू रडू नको ग, कंस मला काय मारणार आहे, मी त्याचं तेरस खाल्लेलं आहे. फक्त तू एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
वजने गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे मनसी रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. यशो देवकीच ऐकून भगवंताला उचललं वसुदेवाने. उचललेला कमळापती, पायीची वंदने गळती, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. 8वा जन्माला आला माणूस, कंस धावत पळत गेला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. बघितलं तर पोरगी. देवकी सांगू लागली, ए दादा, ते पोरग नसून पोरगी रे. पोरगी तुला काय मारणार आहे? मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली. तुझा लागे वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. मायाव कितव्या वर्षी? आपल्याला तर 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या धानोऱ्याला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका माया हो. ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी पोरगा तुमची सेवा करेल, जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे. आणि प्रत्येक गवळणीला सांगू लागले, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. या प्रमाणाचा अर्थ काय? सांडा घाटे म्हणजे अंतकरणातले विकार, अंतकरणातला भेद, अंतकरणातला मत्सर जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत काला तुम्हाला आणि मला कसा मिळेल? बसणारी मंडळी, अरे काला म्हणजे नेमकं आहेच काय? कीर्तनकाराने 2 तास बडबड करायची, दही अंडी फोडायची, तुम्ही 4 चपात्या चुरून खायच्या आणि घरी जायचं. याला काला नाही म्हणत गाड्यानो. काला या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काला आहे गाड्यानो. परमार्थ हा राजकारण संपवण्यासाठी आहे, परमार्थ हा भेद संपवण्यासाठी आहे, परमार्थ हा जातीवाद संपवण्यासाठी आहे. आणि सप्त्यात येऊन जर राजकारण होत असेल तर एवढी रिकामी कामं करता कशाला तुम्ही? सप्ताहात येऊन जर वादिवाद होत असेल तर सप्ते करू नका ना महाराज. वादिवाद संपवण्यासाठी या गोष्टी आहे, अंतकरणातले विकार नष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहे. अरे जोपर्यंत भगवान परमात्मा गोकुळात होते ना तोपर्यंत माझ्या भगवंताने पायामध्ये चप्पल सुद्धा नाही घातली. का? मी जर राज्याच्या पोरासारखं राहिलो तर बाकीचे गोपाळ माझे मित्र होणार नाहीये. एकदम साधे राहिले जगाचे मालक. आणि अनेक प्रकारच्या खोड्या जगाच्या मालकाने केलेल्या आहे. भगवंताच्या खोड्याचं वर्णन करत असताना समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद आणि मेरू पर्वताची लेखणीने एखादी अंगणवाडीची बाई लिहायला बसवली तरी जमणार? आता समुद्राची शाई म्हणल्यावर अंगणवाडीची बाई जमल का महाराज? किती जरी वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदासे काही कळलेची नाही. भगवंताचं चरित्र हे अगाध आहे. खोड्याचं वर्णन करत असताना नाथबाबाच्या 2-3 खोड्या सांगू. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसुदिंगाना. एक गवळण यशोदेकडे गेली. यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, माझी सुनबाई रांगोळ काढत होती, हे जसं पाठी मागून गेलं तिच्या गळ्यात हात टाकला आणि तिची पप्पी घेतली. एक सांगू महाराज तुम्हाला, भगवंताचं चरित्र बघत असताना बाह्य दृष्टीनं पाहू नका. भगवंतानी ज्या ज्या वेळेस खोड्या केल्या त्या त्यावेळेस भगवंताचं वय 5 वर्षाचं होतं. मायाव किती वर्षाचं? अरे 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. 5 वर्षाच्या लेकराच्या पप्प्या तुम्ही घेता का ते तुमचं घेतो? आपणच त्याच्या घेतो महाराज. आपली दाढी टोचते त्याला, ते असं करतो तरी बरंच आवडतो त्याला. आपण लहान लेकराला काय कळतं महाराज? ज्याला सुख कुठं करावं, ज्याला सी कुठं करावं याची अक्कल नाही, त्याच्या अंतकरणामध्ये विज्ञान सांगतं काम नाही आणि अध्यात्म सुद्धा सांगतं काम नाहीये. सुवासनी जेवू घालत असताना आपण लहान लेकरीलाच का जेवू घालतो? 5वी 4थीतल्या 5वीतल्या मुलीला का? अरे छोटी मुलगी म्हणजे साक्षात जगदंबाचं स्वरूप आहे महाराज. छोटी मुलगी म्हणजे साक्षात देवीचं स्वरूप आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान सुद्धा नवरात्रामध्ये 12-12, 13-13 वर्षाच्या मुलीचे पाय धुतात. त्याचं कारण मुलगी ही लक्ष्मी आहे, साक्षात आदिशक्ती आहे. म्हणून भगवंताच्या लीलांकडे पाहू नका. दुसरी गवळण सांगू लागली. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई,
काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोटवर सोसुदिंगाना. बसणारे मंडळी, एक गवळण सांगू लागली, बाई रात्री दोघं नवरा बायको जवळ जवळ झोपलेलो होतो, त्यांच्या दाढीची माझ्या वेणीची गाठ बांधली. आता हे द्वापार युगाचं सांगतो बरं. पूर्वी माय मावल्या केस कापत, पूर्वी माणसं आहे छत्रपतीचा फोटो पाहा तुम्ही, हे मस्त सुंदर मिशी दाढी बिडी हा एकदम सुंदर महाराज. आता माणसं मिशाच ठेवेन तर दाढीचा काय संबंध आहे? बाई एका माणूस ओळखूच येत नाही महाराज, कठीण तळा झालेला आहे. म्हणून एक सांगू का तुम्हाला, पूर्वीच्या महिला केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती माय मावल्यानो, लिहून ठेवा पुरुषोत्तम महाराजाचं वाक्य. कोणाचा फोन वाजू राहिला? बंद करा ना बाबा. पूर्वीच्या माय मावल्या केस कापत नव्हत्या. सौभाग्यवती स्त्रीने केस कापू नये शास्त्र सांगतंय. आणि सौभाग्यवती माय माऊलीने कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. त्या 2-3 म्हाताऱ्या दिसते बघा, ती चष्म्यावली म्हातारी, हा कपाळाचं कुंकू असं गबूच्या गबू आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. अहो या टिकल्यावाल्या यायचे कोणी 50च्या पुढं जायच ना गेला. जेवढं सौभाग्यवती स्त्रीने कपाळाला कुंकू लावलं तेवढं नवऱ्याचं आयुष्य वाढतं, हे शास्त्र सांगतं. एवढी पॅशन वाढली महाराज, काय सांगावं. 2-4 दिवसापूर्वी मी घरी होतो, कीर्तन नव्हतं मला. मग सोमवारचा बाजार असतो चिखलीचा, मी भाजीपाला आणायला चाललो, एकटाच होतो गाडीमध्ये. एक म्हातारी म्हणे, पुरुषू कुठं चालला माय? म्हणलं आई भाजीपाला आणायला चाललो. मी येऊ का रे? म्हणलं चाल ना गाई. 2घं जण म्हातारीने मी गप्पा मारत मारत चिखलीला गेलो. दोघांनी भाजीपाला घेतला. म्हातारीने तिची पिशवी माझ्याजवळ ठेवली. म्हणे पुरुषू गाडीत ठेव, मी 10 मिनिटात आले. म्हणलं तू कुठं चालली माय? मी ब्युटी पार्लरला जाऊन येते म्हणे. माझ्या मनात येत किंचितही पाप आलं नाही. आता म्हातारीचं वय 65 वर्षाचं होतं. मला वाटलं नातीनं काहीतरी सामान सांगितलं असेल म्हणून म्हातारी चालली. मी हळूच म्हातारीला म्हणलं, का ग ब्युटी पार्लरला कशाला चालली? म्हातारी म्हणे, भाऊ परवा दिवशी माझ्या पोरीचा साखरपुडा आहे, माझ्या नातीचा साखरपुडा आहे, आणि ह्या भुया खूप मोठ्याल्या झाल्या, पुरुषोत्तम थोड्या बारीक करते. बर बर बर. आता ज्या ब्युटी पार्लरवालीकडे ती चालली होती, ती ब्युटी पार्लरवाली माझं कीर्तन ऐकत होती, म्हणजे माझी फॅन होती. मी तिला फोन केला, म्हणलं ताई किती घेता हो भुया काढायचे? ती म्हणे दादा 150 रुपये. मी तिला फोन पेनं 500 रुपये टाकले. म्हणले हे 500 घे, पण आमच्या गावच्या म्हातारीला भुई ठेवूच नको, म्हणजे परत चिखली यायचं कामच नाही. असं नाही केलं पाहिजेत महाराज. अहो लग्नामध्ये पुरीचा मेकअप पाहिल्यानंतर नवरदेवाला वाटतं मी किती भाग्यवान आहे, काय सुंदर बायको भेटली. पण दुसऱ्या दिवशी तिनं थोबाड धुतलं ना, तर त्याला वाटतं का माझा रॉंग नंबर लागला. बरोबर आहे का नाही महाराज? अहो चेहरा सोडून कुठं 1.5 फुटावर फाउंडेशन असतं का महाराज? बावळले लोक एवढा मेकअप नाही केला पाहिजे. देवानं जसं बनवलं तसं राहिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त माणसानं काही करू नाहीये. अरे जेवढं दिलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय बदल करू शकता? याच्यात बदल करू नका. आणि फॅरम लावली ना मायावर जर लोक गोरा झाले असते तर वेस्ट इंडिजचा ब्रँड लावला काळा का झाला राहिला असता, त्याने स्वतःची कंपनी टाकली असती. कंपनीवाले श्रीमंत झाले, तुमचे थोबाड तसेच आहे. तुम्ही जेवढं थोबाडाला असाल तेवढं थोबाड खराब होतं, थोबाड चांगलं दिसत. अरे देवानं जसं बनवलं तसं माणसानं आनंदात राहिलं पाहिजे. दिसायचं कोणाला? दिसण्यापेक्षा माणसाने हसायला असलं पाहिजेत महाराज. मूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. काय सुंदर आहे कबीर बाबा सांगता. मूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय, मूरत तो जाती रहे कीरत बहु ना जाय. बसणारे मंडळी, सौंदर्याला जर किंमत असती, सौंदर्याला किंमत नाही बुद्धीला किंमत आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? द्रौपदी मुर्मू. तुम्ही त्यांचा चेहरा पाहिला का? मग दिसायला सौंदर्यवान आहे का त्या? नाही. पण ज्ञानी किती महाराज? देशाच्या पंतप्रधानापेक्षा मोठ्या पदावर त्या आरूढ आहे महाराज. दिसायला काही महत्व नसतं. म्हणून तिसरी गवळण सांगू लागली, बाई काय करावं कसं करावं. एक गवळण यशोदेकडे गेली. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. बरोबर 12 वाजता एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू काय सांगू. काय लावलं? संध्याकाळी बिदरला कीर्तने, कर्नाटकला 600 किलोमीटरचा प्रवास आहे. अजून लोकांचे जेवण राहिले. जातो होते यमुना पानिया, वातेत भेटला थावला, दोईवल तोपी मैल पिछाचीन खांद्यावली कामला.
अगं माझं लेकरू मी त्याचा मेकअप केला यशोदे ऐक ना. तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पळाली पलता पलता धतुलून पललीन डोईची धादन फुतली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या करायला लागल्यानंतर यशोदेनं सांगितलं गाई गोपाळ सवंगडी गाई गोपाळ सवंगडी हेवनी जाय खेळे नंदाचा काना विटू दांडू चेंडू लगोरी नान परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले यमुनेच्या गिरी जगाच्या मालकानं. हा मामा पोरा हा मामा भगवंतानी सर्वांना एकत्रित केलं. पहिला काला भगवंतानी यमुनेच्या किनारी केला. विभरत वेणुम जठर पडयो शुंग वेत्रेचे कक्षे वामे पान मसलम तत्फलांगिली शुतिष्ठन मध्ये सुपरी सूर्यो हासय नर्म विस्वय स्वर्गे लोके मिशित बुभुज यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला ज्ञानोपराधिक साधू संतांनी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी. आणि तोच काला सकल साधू संतांच्या मंडळीने गेल्या 50 वर्षापासून आपल्या धानोरा गावामध्ये पुन्हा एकदा प्रेमाने त्या संताचं भजन ज्ञानेश्वर अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन तुम्ही ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम बसणारी मंडळी तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं आहे. रात्री विशाल महाराज खोलेंचं माझं बोलणं झालं म्हणे महाराज या महिन्याभरात भरपूर ठिकाणी कीर्तन केले मणिगड्या पण धानोऱ्याकर मंडळींनी जसं नियोजन केलं तसं कोणी केलं नाहीये. अगदी सर्व गाव तुमच्या महाराष्ट्रातले सगळे नामांकित कीर्तनकार तुमच्या धानोऱ्या गावचं कौतुक करतायत म्हणून